हाँ नाही, सकाळी ऑफिसमध्ये जान्हवीचा फोन आला होता. तेव्हा ती मला असं म्हणाली की काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, पण मग त्यानंतर आमचं काही बोलणं नाही झालं. तीही हल्ली जरा म्हणजे नाही, म्हणजे तिचंही हल्ली जरा काही कळत नाहीये. विचित्र वागते जान्हवी. जान्हवीशी बोलायला हवं, सिरियसली. ठीक आहे बाळा, आता अजिबात उपासमार करायची नाही. पेजाय साधी घे. बाबा खरंच इच्छा नाही होते. आता असं करून कसं चालेल बाळा? डॉक्टरीन बाई काय म्हणालेत लक्षात आहे ना तुझ्या? आता तू फक्त आणि फक्त बाळाचा विचार करायचा, बाकी कसलाही विचार करायचा नाही. हे घे. घरात इतकं सगळं चालू असताना म्हणून मी म्हणतोय ना तुला, तू 4 दिवस इथेच राहा म्हणून. हे बघ जानू, आपल्या भोवतीच्या वातावरणाचा कधी कधी आपल्यावर खोल परिणाम होतो. काळ जाऊ देणं हा उत्तम मार्ग आहे. मंडळी निवळतील, सगळं ठीक होईल. फक्त थोडा काळ जाऊ दे. काय काळ जाऊ दे? आपला पिंट्या तुरुंगात आहे. तुम्ही विसरता का हो कधी कधी? तू जरा ऐकून घेशील का? मी तिला एवढंच समजावतोय की काही दिवस इथे राहा. त्याला सतत संवाद साधायचा प्रयत्न केला म्हणजेच प्रश्न सुटतात असं काही नाहीये. कधी कधी दूर राहणं, गप्प राहणं सुद्धा फायद्याचं असतं. तिढे सुटतात, आवाजाची पातळी खाली येते, विचारांची पातळी उंचावते. तुम्ही काही करा, पण मला माझा पिंट्या. अगं त्यासाठीच चाललंय ना हे सगळं. आणि जानूला आपण इथे विश्रांतीसाठी थांब म्हणतोय ना, मग हे असं बोलणं बंद कर जरा. राहू दे चारूबाई, तू आता ना बाळाला इथून घेऊनच जा. नाही, असं नाही अगदी करता येणार, पण 2-4 दिवस इथेच राहते. बाबा पुरे, खरंच नको आता, बस. बर, उठतेस कशाला? काय हवंय? अहो बाबा, घरी फोन करून कळवते बेबी आत्यांना. म्हणजे तसा नियमच आहे ना आमच्या घरचा.